भारतीय हवामान खात्यानं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय। मुंबई, ठाणे, पालघर या शहरांना ह्याचा फटका बसण्याची शक्यता आहे। 5 ते 8 एप्रिल दरम्यान उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे। राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं थैमान घातलंय आणि ह्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसानही झालंय। यानंतर आता महाराष्ट्रामध्ये पुन्हा वातावरणामध्ये बदल होणार आहे। भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय। येत्या 5 ते 8 एप्रिल दरम्यान महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांना अधिक उष्णतेचा सामना करावा लागू शकतो असं IMDनं म्हटलंय। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि लातूर ह्या जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय आणि ह्या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा हवामान विभागानं केलंय। फक्त महाराष्ट्रच नव्हे तर उत्तर पश्चिम भारतात सुद्धा पुढील 6 दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। यामुळे दिल्लीमध्ये तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा सुद्धा अंदाज वर्तवण्यात येतोय। या व्यतिरिक्त दक्षिण हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, गुजरात, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश या राज्यांमध्ये सुद्धा उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार मध्य आणि उत्तर पश्चिम भारतातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे। दिल्लीमध्ये 6 किंवा 7 एप्रिलपर्यंत काही ठिकाणी दिवसाचं तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत असेल असं सुद्धा सांगितलं जातंय। यावर्षी एप्रिल ते जून ह्या काळात भारतात सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता आहे असा अंदाजही हवामान विभागानं ह्यापूर्वीच वर्तवलेला होता आणि त्यानुसार मध्य आणि पूर्व भारतासह उत्तर पश्चिमी मैदानी भागांमध्ये जास्त उष्णता पाहायला मिळते। राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडूच्या उत्तर भागांमध्ये उष्ण वारे वाहण्याची शक्यता आहे। विशेषतः उत्तर प्रदेशाचा पूर्वेकडचा भाग, झारखंड, छत्तीसगड आणि ओडिशा या राज्यांमध्ये 10 ते 11 दिवस उष्ण वारे वाहू शकतात। गेल्या वर्षी भारतात अशाच प्रकारे उष्णतेची लाट आलेली होती। हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा वारंवार आणि अधिक तीव्र होत आहेत असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे। 2022च्या एका अभ्यासानुसार 21व्या शतकामध्ये उष्णतेच्या लाटेचा धोका हा 10 पटीनं वाढू शकतो। तसंच भारताच्या 70%हून अधिक ठिकाणी ह्याचा फटकाही बसू शकतो। सध्या मुंबईमध्ये तापमानामध्ये वाढ झाली आहे। शुक्रवारी कुलाबा आणि सांताक्रूझ ह्या ठिकाणी 33.7 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आलं। ढगाळ वातावरणामुळे मुंबईकरांना सकाळपासूनच उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय। गेले 2 ते 3 दिवस मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये उष्ण हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय आणि अशाच प्रकारची माहिती सगळ्यात आधी मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि जवळच्या केबल ऑपरेटरकडे नक्की संपर्क साधा।